वायर लाईट बंद केलास का चिन्नो? हा बंद. अरे हे इकडे फ्रीज घ्या, फ्रीज कडे अगोदर दुकानाकडे घ्या ना. हो माझं नाव रुपेंद्र उर्फ मोनू युवराज टेमुर्णेकर आहे. मी गोरेगाव येथे आपल्या ताई आणि जिजाच्या घरी राहतो. मी 12वी पास आहो. मी बेरोजगार असल्यामुळे ताई आणि जिजाच्या घराच्या सामने रोडावरती अतिक्रमांक जागी येथे पांठेला लावलेला आहो. हा पांठेले लावल्याच्या 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आज 4 वर्षापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची परेशानी नाही आली आणि कोणासोबत वादविवाद काही पण नव्हता. 4 वर्षानंतर एकदमचा संजू ठाकूर आलाय. याच्या संग आपला पहिले चांगला रिलेशन होता. घरी यायच्या, पांठेलात यायच्या, चांगला गोष्ट करायच्या. मग एकदमच त्यानं बोलला का आपल्याला ती धाबा लावायचा आहे. त्या धाब्याचा आपण नकार केला का आपल्याला ती धाबा नाही लावायचा. तर त्यानं अचानकचा आमचा मागे वादविवाद केला, वेगवेगळी परेशानी सामने आणला. कोणाला पण बाहेरचे गुंडे बोलून सरी परेशानी द्यायचा. असं कंटिन्यू आपला मागे 2 वर्ष झाले आहेत आता कंटिन्यू का आपला मागे परेशानी त्याने उभी केलं नाही. आता गेल्या वर्षी पोळ्यामनी पण एक लेडीज आलती, त्यानं पण धमकून सरी गेली आहे. त्याची पण आपण रिपोर्ट गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये केला, तरी पण गोरेगाव पोलीस स्टेशनने काही कारवाई केला नाही. आज चालून सरी 2 दिवस पहिले अगोदर माझी पांठेला जारण्यात आलाय. त्या गोष्टीचा पण आता पोलिसांनी रिपोर्ट टाकल्यावर त्याच्या पण काही उपचार काढला नाही. डायरेक्ट आपण पोलीस स्टेशन मध्ये संजू ठाकूर याच्या नावाने कंप्लेंट टाकलो का आमच्या पांठेला संजू ठाकूर हिरडामाली राहणार यानंच आमच्या पांठेला जारला, याची पुरं आपल्याला खात्री आहे. तरी पण पोलीस कारवाई काही करत नाही आहेत. आणि पोलिसांनी येऊन सरी बघितलं आहे का माझ्या पांठेला सोबत माझी गाडी पण जारण्यात आली आहे, तरी पण पोलीस काही कारवाई करत नाही आहे. उद्या चालून सरी माझ्या जानवर पण खतरा आहे. माझा घरदार परिवार येथेच राहतो, त्यांच्यावर पण खतरा आहे. आणि संजू ठाकूर वारंवार म्हणत आहे का तुझी सुपारी देईन, तुला मारून टाकीन. या गोष्टीची पण मला पूर्णपणे समजलं. आणि माझा एक मित्र अभिषेक बिसेन, त्याला पण फोन आला, त्याच्या माध्यमातून मला पता चाललाय का माझी सुपारी 14.5 लाख रुपयामध्ये दिलाय आणि ऍडव्हान्स 2 लाख रुपये पण घेतलाय सुपारीवाल्यांना. हे गोष्टची रेकॉर्डिंग पण माझ्या मोबाईल मध्ये आहे, रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला ऐकवतो. बोल, क्या मैसेज करके डिलीट कर रहा भाई? ओ बोलना. हाँ हो हाँ रहूंगा तो भाई गोरेगांव में. सुना बोलना, तुम्हारी बहुत जल्द गांड फूटने वाली है, कंफर्म है. कैसे क्या? ये नहीं बता सकता, पर तुम्हारा काम गया है भाई, वो भी 14.5 लाख में. नहीं क्या 14.5 लाख? काय का पूरा ऑन स्पॉट? हाँ ऑन द स्पॉट. हाँ काय का काम हो तो बता. तुम्हारा पूरा काय का काम? मेरा अकेले का? हो 14.5 लाख रुपए. हो मजाक नहीं कर रहा हूँ भाई. हाँ क्या कैसे क्या मतलब? मेरे को भी कैसे पता चला. हाँ तो कैसे मतलब किसने दिया? पता है मेरे को एक दोस्त ने एकदम खास. अब तो बता पाएंगा क्या? बस ये थोड़ी नहीं करने वाला, उसको कुछ बोलने वाला बताएगा मेरे को कौन सा दोस्त का है ना एक. कहाँ का? हाय एक नाम नहीं बता सकता भाई. मत बता रे भाई. मैं सिर्फ इतना बता सकता हूँ कि तुम्हारा काम है 14.5 लाख. मजाक नहीं कर. तो हाँ तो कौन से सिलसिले में गया, काय के लिए गया, ये तो बता सकता. पेमेंट हिस्ट्री बताओ, पेमेंट हिस्ट्री. हाँ पेमेंट बताओ, पेमेंट कितना दिए? एडवांस 2 लाख. 2 लाख रुपए एडवांस दिए. हाँ तो क्यों, काय के लिए, किस लिए, ये तो पूछो. ये नहीं पता ना यार. ये बात मुझे दोपहर में पता चली आज. दोपहर में पता था बट लगा नहीं. अच्छा और काय के लिए मतलब वो जमीन के सिलसिले में? पॉलिथीन का पल्ली. हेलो पता नहीं बोला ये. पता नहीं, इतना तो पता ही होगा ना. नहीं ना भाई, ये नहीं पता बोला था तुम्हारे. हाँ हाँ देखो दोस्त. हेलो हाँ किसने दिया बोलते हैं? ठाकुर ने. पता नहीं भाई. और देख को सांगता तो क्या दे रहे लोग. देखो उसमें डायरेक्ट मैंने ये कॉल को मैंने नजरअंदाज किया कि ये नॉर्मली मेरे साथ मजाक कर रहा है, चकलस कर रहा है, ऐसा मैंने नजरअंदाज किया. और ये कॉल के 4 दिनों बाद मेरे दुकान को धड़का दिया गया, साथ में मेरी बाइक को भी धड़का दिए गए. और इसके पहले भी मेरे घर पर गुंडे बोल के आए थे, गोरेगांव के समीर मोहम्मद
खान, उसके साथ प्रमोद मेश्राम और कादिर शेख, ये आए थे। अन्य गोंदिया के जाने माने हस्ती लोग आए थे, उनको भी लेके मेरे घर पर आ चुके हैं। उनने भी डायरेक्ट मेरे को फेस टू फेस बोले हैं यहाँ पे कोई न कोई कांड होगा, यहाँ मर्डर होगा। जो गोरेगांव में आज तक ऐसा कांड नहीं हुआ, उसका कांड यहाँ पर हो गया। और आपके नजरों के सामने तो है, 2 दिन पहले मेरी दुकान और मेरी गाडी को जला दिए। 6 तारखेची ही गोष्ट आहे। 6 तारखेला माझी दुकान बंद होती। बंद अशासाठी होती की माझा सिलेंडर खतम झाला होता आणि माझी तब्येत थोडी खराब होती ह्या मोसममुळे। काय पाणी मोसम होता, आता सगळ्याची आता फरक होती। तर हे सायंकाळची गोष्ट आहे। सायंकाळी 11:48 माझ्या लहान भावाच्या फोनवरती फोन आला की तुमची दुकान जळत आहे म्हणून सरी। हा कोल्हे साहेबाचाच फोन होता। तर आम्ही सगळे फॅमिली जाऊन बघत आहोत दुकान आपली म्हणजे जळून सरी म्हणजे जळत होती। तर घरची सगळी फॅमिलीनं त्या दुकानाला आम्ही विजवलो पाईप वगैरे लावून सरी। तर माझ्या म्हणण्यामध्ये एवढंच आहे की आपल्या फॅमिलीवर खूप अत्याचार होत आहे। पोट पाण्यासाठी आम्ही तिथे दुकान लावलेलं होतो। त्या दुकानावरती असा काय करणार समोरच्या व्यक्तीचा म्हणजे शोभा नाही देत। ह्या जागे खूप सारे लोक आले आहेत, मोठे मोठे कलाकार, मोठे मोठे लोक, आणि ह्याच घुतल्यामध्ये राजनीतिक थोडासा सपोर्ट आहे समोर माणसाचा। यांच्याकडे थोडा खतरनाक पॉवर आहे। तर त्या पॉवरमुळे लहान सुला दुकानदार आम्ही सगळे फॅमिली हरासमेंट झालेले आहे। हा जीवहानीच्या म्हणजे गोष्टी होत आहेत। आणि माझ्या लहान भावाला फोन कॉल येऊन सरी 14 लाखाची सुपारी आणि हा दुकान जाळणं आणि समोर पण बहुत काही कारनामा होऊ शकते। ह्या गोष्टीच्या म्हणजे नजरअंदाज न करता आपण सिरियस गोष्टीमुळे हे प्रेस कॉन्फरन्स घरी ठेवण्यात आले। मी काय एसटी समाजचा म्हणजे मी महार असल्यामुळे हे जातीवाद इथे निर्माण झालेली आहे। तर की हा महाराची दुकान होती कशी पाहिजे, आणि माझ्या दुकानावरती येऊन सरी बोलून सरी गेले की हा महाराची दुकान येथे राहणार नाही। खूप सारे लंब्या सारे म्हणजे हा 3 सालापासून तो समोरचा व्यक्ती पर्सन आपल्याला परेशान करत आहे। त्याविरुद्ध मी डायरेक्ट त्याच्या नावाने मी रिपोर्ट मी समोर दिलेली आहे। संजू ठाकूर हा मेन प्रशासन आहे। मेरे पांठेले पे इसके पहले भी कादिर शेख आए थे, उनने ऐसे मेरे को बताया थे कि यहाँ से पांठेला हटा दे, ये सब कर दे, यहाँ पे पांठेला क्यों चला रहा है। मेरे पास दूसरा कमाने का साधन नहीं है, मैं बेरोजगार था, इसलिए मैंने पांठेला लगाया था। और मेरे को उनने बोले थे कि पांठेला यहाँ से हटा ले, मैं तेरे को यहाँ जगह का पैसा दिला देता हूँ, यहाँ पे तेरे को तू दूसरी जगह पांठेला लगा देता हूँ, ऐसा कुछ बोल रहे थे। मैंने उन बातों को नजरअंदाज किया कि मतलब मेरे को पैसा वगैरह नहीं चाहिए, मैं अपनी दुकानदारी चलाऊंगा। तब भी उनने बोले क्या नहीं हटा दे। फिर मैं इतना बात को गौर नहीं किया। बाद में वही लोग मेरे खिलाफ आए, वो दुश्मन के तरफ से आए, जो संजू ठाकुर है उनके थ्रू आने लगे हैं। उनके थ्रू आते थे तो मेरे को चमकाते थे, क्या तेरे को मैं यहाँ पे मर्डर हो सकता है, तू यहाँ से हट जा, चले जा, ऐसा बोल के मेरे को बार बार बोलते थे। यहाँ पे डायरेक्ट उनने बोले मेरे को आके कि यहाँ पे मैरे की दुकान हम नहीं रहने देंगे, कोई भी हालत हो जाए, कहीं भी कुछ भी हो जाए, लेकिन यहाँ से मैरे की दुकान हम हटा के रहेंगे, यहाँ पे हमारे को मैरा नहीं चाहिए, ऐसा बोल के मेरी दुकान को कल 6 तारीख को हमारी दुकान जला दी है। ये वसूली खंडनी का मैटर है। इसे प्रमोद ठाकुर, समीर खान और कादिर शेख के तीनों आते थे, और गोंदिया के अन्य कई ऐसे पूरे इकट्ठा हो के हमारे घर पर आए, रात को आए, दिन को, ऐसे डिप्रेशन में डाल दिए। मैं जीजा दीदी के यहाँ पे रहता हूँ, वो भी मेरे वजह से, हमारे वजह से, ये छोटे से मैटर की वजह से पूरा घर परेशान है। इसका अगर पुलिस कार्रवाई अगर कोई भी रिएक्ट नहीं लेती तो मेरे पूरे परिवार के साथ कल रोड पे आना पड़ेगा और खुदकुशी करना पड़ेगा, क्योंकि इतनी बड़ी हादसा हो गई। अभी तक पुलिस अगर कोई कार्रवाई नहीं करेंगी तो हमारे को मजबूरन रोड पे उतरना पड़ेगा। जय भीम। माझं नाव छाया टेंभुर्णीकर आहे। हे माझे 2 मुलं आहेत, हे माझी मुलगी आहे। याच्या अगोदर माझे 2 मुलं मरण पावले, याच्या कारणाने मी आपल्या जवाई मुलीजवळ राहतो। माझी मुलं सुशिक्षित आहेत पण बेरोजगार असल्यामुळे समोर आम्ही पांठेला लावलेला आहे। त्या पांठेल्यामध्ये येऊन हा महाराचा पांठेला नाही पाहिजे, ह्या महाराला आम्ही इथं राहू नाही देऊ म्हणून भरत संजू ठाकूर हा नेहमी येऊन दुसऱ्याला पाठवून आम्हाला परेशान करत आहे। तुम्हाला आम्ही महाराला आम्ही इथं राहू नाही देणार, तुमचा मर्डर करून, आता जसा मेश्राम मध्ये गोंदियाच्या मेश्रामचा मर्डर झाला तसा तुमचा मर्डर करून आम्ही इथं ठेवून नाही। आम्हाला दलित समाज पाहिजे नाही, आम्हाला महाराची चीड आहे आणि हा महाराच्या दुकानी तर आम्ही राहू देत नाही, असा संजू ठाकूर म्हणते। आणि तो इथं गुंडांना पाठवते। आमच्या गोरेगावच्या कादिर शेख आणि समीर खान आणि प्रमोद मेश्राम हे येऊन आम्हाला धमकी देतात, तुमच्या घरातून तुम्हाला काढून आम्ही तुम्हाला इथं राहू नाही देत, तुम्ही बाहेरचे येऊन इथं कसे राहाल, कसे कमवाल, महाराची आम्हाला चीड आहे असे म्हणून समीर शेख कादिर शेख म्हणते,
समीर खान म्हणते आणि हा संजू भरत ठाकूर हा पण म्हणते. आता आम्हाला इथं एट्रॉसिटी ऍक्ट यांच्यावर लावा आणि आमच्या झालेलं नुकसान भरपाई करा आणि आमची यांच्यावर सक्त कारवाई करा, नाहीतर आम्हाला रोडावर येऊन आपल्या परिवाराला घेऊन मराठी नौबत आल्या नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सक्त कारवाई करा, एवढीच माझी विनंती आहे. जय भीम. माझं नाव प्रियदर्शना रणजित वालदे आहे. माझे हस्बंड सरकारी कर्मचारी आहेत. प्रॉपर आता एज्युकेशन त्यांचा तिरोडा डिपार्टमेंट. त्यांचा दररोजचा अपडाऊन नसल्यामुळे ते घरी राहत नाही. जास्त वेळ माझे भाऊ, मी आणि माझी आई आणि माझी 2 छोटे मुलं, वहिनी आणि छोटासा भाषा, असं आमचा एकत्र परिवार आहे. आमच्या घरच्या प्लॅटिंग मध्ये तो एकटा घर आहे, आजूबाजूला कोणी आहेत नाही. आणि समोर पांठेला आहे माझ्या भाऊच्या रोजीरोटीसाठी. ह्या पांठेल्यामध्ये सतत कोणी ना कोणी कधी दलाल किंवा गुंडे असे येतात आणि हे प्लॅटिंग आमची आहे, ये हमारे पास रजिस्ट्री है, असं आमच्या हरासमेंट करत आहेत. आणि ह्याच कारणामुळे आज ही एवढी मोठी वारदात घडलेली आहे. पांठेल्यामध्ये पेट्रोल टाकून आग लावण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे आमच्या सगळ्यांच्या हरासमेंट होत आहे. आम्ही कोणाकोणाला तोंड देणार? आम्ही पोलिसांपर्यंतही गेल्या वर्षी आमची रिपोर्ट गेलेली आहे. संजू ठाकूरचं डायरेक्ट नाव आहे रिपोर्ट मध्ये, तोंडी रिपोर्ट मध्ये, पण काही कारवाई झाली नाही. आजही जे इथे झालेली आहे तिथं पण हात संजू ठाकूरचा आहे आणि हा संजू ठाकूर डायरेक्ट येत नाही आहे, हा कोणा ना कोणाला पाठवत आहे. याच्यामध्ये मेन कादिर शेख आहे, समीर मोहम्मद आहे आणि प्रमोद मेश्राम आहे. आणखी असे 5-7 लोक आहेत ज्यांचं आम्हाला नाव माहित नाही, पण आम्ही त्यांना ओळखू जर समोर आले तर. आणि आता जे हे वारदात झालेली आहे याच्या आम्हाला नुकसान भरपाई तर होणार, पण आमचं चांगलं प्रोटेक्शन होणार की समोर आमच्या जीवाचा काही वाईट झालेला नाही पाहिजे. आज यांनी पेट्रोल टाकून दुकान धडकवला, उद्या पेट्रोल टाकून माझ्या घर धडकवतील, हा सगळा झाला नाही पाहिजे. म्हणून कडक कारवाई करण्यात यावी. आणि आम्ही हा दलित असल्यामुळे, महार कास्ट असल्यामुळे आमच्या हरासमेंट होत आहे, हा तर नेमका आम्हाला समजून आलेला आहे. हा गंदा काम उद्या गोरेगावच्या दुसऱ्या दुकानात पण होणार आहे. आज ते खाली दुकान जोडलेली आहे, उद्या त्या माणसा सकट दुकान जाडतील. जर कारवाई केला नाही तर हे गुन्हेगारांची वृत्ती वाढत चालणार. त्यांना आणखी म्हणजे डेअरिंग घेऊन जाणार की हमारा तो फलाने का उतना दुकान जला डाले, उतना नुकसान किए, कुछ किए नाही. त्यांना आणखी हे सगळे वसुली खंडणीवाले जे भाई लोक आहेत, हा त्यांचंच काम आहे. माझी एवढी डिमांड आहे की आज आमच्या पांठेल्यामध्ये जे वारदात घडलेली आहे ते पेट्रोल टाकून जाळण्यात आलेली आहे. ते आपण अशी आग लागली नाही आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी त्यांनी 5-7 लिटर पेट्रोलचा उपयोग केला असते. आणि हे एवढी भीषण आग लागली की तिथे जर एखादा माणूस असता तर तोही उभा जडला असता. आज ही गोष्ट अशी घडलेली आहे की उद्या माझ्या घरावर पण येईल, माझ्या भावाला, माझ्या पतीला, आम्हा सगळ्यांना म्हणजे बाहेर निघण्याची पण भीती निर्माण झालेली आहे. माझ्या घर एकटा आहे, आजूबाजूला एकही घर नाही आहेत. आणि ह्या सगळ्या कारणाच्या, या सगळ्या आमच्यावर जो होत आहे अत्याचार, याचं एकच कारण आहे, हे वसुली खंडणी. हे जे गुंडे आहेत, छोटे मोठे किंवा आणखी कोणी असतील, हे आम्हाला चमकवत आहेत. आज प्रशासन जर आमची मदत करणार नाही तर आम्ही कोणाकडे जाणार? आज ह्या सगळ्या कारणामुळेच आम्ही हे मीडिया कॉन्फरन्स इथे बसवली आहे. आम्हाला सगळ्यांना मदत होणार आणि ह्या मीडियाचा हा एकच अर्थ आहे की आमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आम्ही किती ओरडून सांगणार पण यांना काही खरी वाटणार नाही. म्हणून हा जो मीडिया इथे बसवण्यात आली आहे की आमच्यावर जो अत्याचार होत आहे हा समोर लोकांना समजेल. कारण आम्ही हे दलित कास्ट असल्यामुळे आणि महार समाज असल्यामुळे हे आमच्यावर हरासमेंट करत आहेत, टॉर्चर करत आहेत. आणि हा प्रशासन असाच प्रकारे झोपलेला आहे. आज ही पहिली घटना नाही आहे. दलितांवर, महार कास्टवर ही अशी खूप अत्याचार होत आहे आणि त्याच्यामध्ये आमची पण तेच गिनती लागली आहे. आता आम्ही दररोज फेसबुकवर पाहतो की दलित समाजावर किती किती अत्याचार होत आहेत. आणि आता सध्या काही महिन्याच्या आधी गोंदियामध्ये जो कांड झालेला आहे उज्ज्वल मेश्रामच्या, त्या उज्ज्वल मेश्रामच्या हत्याकांडची धमकी आम्हाला देण्यात आली आहे की उन महारों का जैसा हमने किए इन महारों का भी ऐसाच करेंगे. आणि हे धमकी आम्हाला कादिर शेख कडून मिळालेली आहे. माझी एवढीच मागणी आहे की हे कडक कारवाई करा. आज जर यांनी असं केलाय आणि उद्या ते माणसं सकट दुकानं जाळतील, घरावर जाऊन असे जे काय करायचं ते करतील,